काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी फॉर्म भरायला काही कालावधी बाकी असताना सांगितलं की आम्ही फॉर्म भरणार नाही, म्हणून एक चांगला संदेश या माध्यमातून दिला. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. विधान परिषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालाय. राम शिंदे हे आता विधान परिषद सभापती असणार. महाविकास आघाडीकडनं कोणी अर्ज भरला नाही आणि तुमची बिनविरोध आता निवड झाली. मला वाटतं लोकशाहीमध्ये जे सभापतीच्या संदर्भामध्ये विरोधकाला देखील अपेक्षा असते की अध्यक्ष असो की सभापती असो त्यांनी आमचं देखील ऐकून घेतलं पाहिजे आणि हाच खऱ्या अर्थानं संदेश यामधून देण्याची आवश्यकता होती. आणि महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी फॉर्म भरायला काही कालावधी बाकी असताना सांगितलं की आम्ही फॉर्म भरणार नाही, म्हणून एक चांगला संदेश या माध्यमातून दिला. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझी निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृतरित्या जाहीर केली केंद्राच्या मंजुरीने आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा देत मी अधिकृत विधान परिषदेत सभापती म्हणून उमेदवार फॉर्म भरलेला आहे. कुठलाही दुसरा अर्ज आला नाही. आता अनौपचारिकरित्या सभापतीपदी निवड झालेली आहे, परंतु अधिकृतरित्या उद्याच्याला महामहिम राज्यपालाचा संदेशानुसार अधिकृतरित्या उद्या जाहीर होणार आहे. आता एवढंच बाकी आहे. अर्ज भरताना महायुतीकडनं काही चर्चा झाली होती, कारण उपसभापती नीलम गोरे सुद्धा इच्छुक होते या पदासाठी. मला वाटतं या संदर्भामध्ये काही चर्चा माझ्या लेवलवर झालेल्या नाहीत. वरिष्ठ लेवलवर झाले असतील माहीत नाही. नाराजी होती नीलम गोरेंची ज्या माझ्या लेवलवर किंवा माझ्या स्तरावर मला कुठलाही ज्ञात नाहीये, त्यामुळे चर्चा झाली असती तर नेतृत्वात झाली असेल ते नेतृत्व सांगू शकेल. त्याच्यावर शेवटचा प्रश्न, अनिल परब यांनी 2 दिवसापूर्वी मुद्दा मांडला अपात्रतेचा आणि त्यामध्ये नीलम गोरेंचं त्यांनी नाव घेतलं. त्यामुळे मार्ग कुठेतरी मोकळा करण्यास महाविकास आघाडीतील पक्षांचा तसा फायदा झाला. प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की आजचा चांगला दिवस आहे. असं म्हटलं जातं की समन्वय साधला गेला, आघाडी समन्वय साधलाय, चांगला संदेश दिलाय. आता त्या 2 माणसातल्या चर्चेत मला मध्यंतरी हसताय म्हणजे चर्चा झाली, त्याच्यामध्ये काय आता आउटपुट निघणार नाही. तुम्ही हसताय तेव्हा की चर्चा झाली. मला आनंद झालाय मी चेअरमन झाल्याचा. त्यामुळे हे होते राम शिंदे. त्यांनी सांगितले की कशा प्रकारे ही निवड बिनविरोध झाली आणि कशा प्रकारे महायुतीमध्ये आणि त्यासोबत महाविकास आघाडीने कुठल्याही प्रकारे उमेदवार न दिल्यानं ही बिनविरोध निवड झाली आणि सभापती विधान परिषदेचे म्हणून राम शिंदे यांची निवड झाली आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह वेदांतने, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.